मोरे किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला खमण बनवून दाखवणार आहे। हे बघा, मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे, त्याच्यात लिंबू सत्व घातलेलं आहे आणि खायचा सोडा आणि चिमूटभर साखर दळून घेतलेली आहे मी। आता त्याच्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये हे 1.5 वाटी पीठ टाकून घ्यायचं, बघू शकता तुम्ही। आणि त्याच्यासाठी आपण ही एक मोठी वाटी मी पाणी घेणार आहे। आता हे मिश्रण मी सगळं मिक्स करेल। त्याआधी आपण गॅसवरती कढई ठेवून देणार आणि त्याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेणार। बघा, हे पॅन पण ठेवून घेणार आहे। आता हे मिश्रण मिक्स करायच्या आधी आपण एक काम करू, पाणी गरम होतंय, मी या डब्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। हे सगळं डब्याला लावून घेणार आणि हे मिश्रण आता मी करते। एका हातामध्ये कॅमेरा आहे आणि एका हाताने होणार नाही, त्या कारण मी तुम्हाला मिक्स करून दाखवते। आता त्याआधी आपण थोडंसं तेल टाकू। आपण पोहे खातो ना, त्या चम्मचच्या आकाराने थोडंसं तेल टाकायचं। आता हे मिश्रणला सगळं मिक्स करू आपण। हे बघा, सगळं टाकून घेतलं नंतर असं हे करायचं, सगळं बरोबर होईल मग। आणि हे ठेवून घ्यायचं आणि गॅस स्लो करायचा, मिडियमच करायचा, जास्त बारीकही नाही करायचा। आणि त्याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि 10 मिनटं उघडून बघायचं नाही, वाफ जाणार नाही असं झाकण ठेवायचं आणि 10 मिनटं तसंच राहू द्यायचं। आणि त्याच चटणी आता आपण उघडून बघू। 10 मिनटं झाले। हा, चाकू घेतला आहे, हा टाकून बघते। झालं आपलं खमण। हे बघा, थोडं जर तुम्हाला ठेवूशी वाटलं तर ठेवू शकता तुम्ही, पण झालं इथे आता। हे बघा, आता काढते मी ते खमण। आता असा कट मारून घेते मी आणि हे हलका मारते। त्याला आपण कट करून घेऊ। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता, राई घेणार आहे मी। तडका देते मी आता। सगळ्यात आधी राई टाकून घेते, ही मिरची टाकून घेते, कढीपत्ता टाकून घे, थोडी टाकून घे। झालं रेडी आता खमण। हे बघा, झालं आता रेडी खमण। या मग खमण खायला।